हॅलो वेलकम बॅक गाईज. मी शुभम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या MPS चॅनलच्या या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 19 एप्रिल महिन्यातली. तुम्हाला तर माहिती असं उद्या काय 20 तारखेला. तर आज आम्ही सकाळी सकाळी उठून चाललो आहे माऊली शेठच्या घरी. तर घेतल्यात आम्ही आता बाईक आमच्या आणि तयारी तर खूप चांगली झालेली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे जसा आम्ही पोल टाकला होता तर आउटफिटचं काय असेल तुम्ही म्हणलेलं की इंडो वेस्टर्न घ्या, तर आम्ही त्यामध्ये मिक्सचर केलं थोडंसं जोधपुरीचं. तर बघूया, तुम्हाला आउटफिट दिसलंच. आणि जाऊया आता पुढच्या प्रवासाला. तर बघू शकता तुम्ही आजचा पल्ला खूप मोठा लांबचा आहे. तुम्हाला माहिती असेल शेठचं लग्न आहे मालेगावला आहे. तर मालेगाव इथून जायचं म्हणलं तरी पाते किती तास लागतात रे? 8 तास 9 तास तरी लागतात. तिकडं उष्णतेचा 10 पण जास्त आहे. आपल्या इकडं जरा वातावरण जराही असल्यामुळं जरासं थंड इकडचं वातावरण आहे, पण बघायला गेलं तर तिकडं खूप जास्त उष्णता आहे. तर बघूया कसं दिवस जातं. आपण आज फायनली माऊलीचं लग्न फायनली होणार आहे उद्या फायनली. तर सकाळ सकाळी बाईक काढली. तर अनिकेत भैया बघू शकता तुम्ही आपाची घेऊन आलते, त्यात हवाच नव्हती. हवा वगैरे भरली गाडीमध्ये त्याच्या. आता जातो आम्ही माऊली शेठकडे, चालू आहे त्याचा अजून. तर जाऊया आता माऊली शेठच्या घरी, भेटूया तिथं गेल्यावर. बघूया कसा सीन होतं आजचा पूर्ण ट्रॅव्हलिंगचा. भेटूया. वेलकम बॅक गाईज. मी आलोय आता माऊली शेठच्या घरी. तुम्ही बघू शकता कसं दिसतं सांगा आधी मला. फुल तात्यावींचं वाईब ते टोपी बिपी कसं तर होतं ते पछाडलेला झपाटल्या का पछाडल्या दोन्ही बी काहीतरी आहे. महेश कॉटरचे पिक्चर आहेत. तर आलोय आम्ही शेठच्या घरी. शेठ बसत दिसा नाही, पण बस तिकडे. मग काय करायचं, इथनं कसं जायचं आपण? आता दुसरी गाडी येईल 20 सीटर, त्यात जायचं. 20 सीटरवर जायचं. आता एवढ्या लांबचा प्रवास आहे आम्हाला, एवढ्या उन्हाळ्याचा आम्हाला कधी अनुभव नाही. बर, तर आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं या बाबतीत, काय प्रिकॉशन? फक्त पाणी जास्त. नवरदेव पात्या नाश्ता करून नाही आला? नवरदेव म्हणून नाश्ता नवरदेव म्हणून मी गप्पे आज नाश्ता करायचा तुमचा. नवरदेव नाश्ता करायचा तुला. नाश्ता बघू आपण पुढचं. नवरदेव म्हणून गप्पे आज नाही काय नाही गपदेव काय नाही. ह्यांच्यासाठी नवरदेव बिवरदेव असं काय वाटत नाही मला. रोजच्या सारखा दिवस आहे मला. बरं ते जाऊ दे. एकदा माऊलीचा लुक बघून घ्या. माऊलीची मेहंदी बघ की माऊलीची मेहंदी वगैरे तुम्हाला दाखवतो. माऊलीचा एकदा लुक बघून घ्या काय दिसतोय गडी वरून खालून. एवढा नॅपकिन फक्त आत घ्या. शेट अंकल झाला आली नाही आपली नाही का? ह्यात जायचं का? ह्यात नाही ना, मला वाटलं आली गाडी. तीच आहे ना ट्रॅव्हलर. काय झाले? एक भरून गेली 2-3. माऊली म्हणला प्रवास करायचा आहे, नाईट पॅन्ट वगैरे घालून आम्ही आलोय. सगळी लोक इन शर्ट करून, सगळी जण पॅन्ट शर्ट घालून. आम्हीच हेल्पर दिसतोय शपथ. असा मित्र म्हणजे आम्हाला म्हणला मी बी साधे सुधे कपडे घालणार आहे. बघितलं तुम्ही? बघितलं लग्न आहे म्हणलं काय बोलताय ना आतापर्यंत. तीच लग्न आहे म्हणून काय बोलताय ना, नाही तर लग्न म्हणून काय बोलताय नाही तर आतापर्यंत 400 भेटा. ठीक आहे. शेट म्हणलेले 5-6 वाजता निघायचं. बघू शकता आता 7 वाजता निघायचं होतं. मला 7:55 झाल्या गाडी लेट होतले माझ्या. आणि गाड्याची तशी झाली धावपळ चालू. त्यात कोण जाणार आहे? हो घे की रिवर्स डायरेक्ट. अजून एक गाडी आली. आता या गाडीमध्ये कोण कोण जायचं? शेट मम्मीची गाडी का? अच्छा, फॅमिली जाणार आहे शेटची यामध्ये. तर तुम्हाला माऊलीची मेहंदी वगैरे दाखवेल मी. बाईने नेल पॉलिश बी कडक लावली. तुम्हाला थोडंसं दिसलंच. हा नेलपिन काय लावली माझं? थोडंसं एक खालतीवरती माऊलीचा लुक बघून घ्या तुम्ही. दाखवतो तुम्हाला. काय रे बघू हाताची मेहंदी बघू. नावळ काय येते कुठं लिहिलंय? आरामशीर येते. ओ बाय, नेल पॉलिश बी मॅचिंग झाली मेहंदीला. काय म्हणतो लय नाटलाय. दुसऱ्या हाताचं बघू. इकडं नाही काय? उशिरा काढली तेच की म्हणलं मी. त्यांनी रंगेल उद्या परत झालं संपलं. बॅगा भरलेले बघू शकतात लोक. आताच कालवा करायला लागले ती.
ब्लॉग मध्ये गेला आता आम्ही आणि ए अनिकेत कसला दिसतो आज ए. आताच लग्न झाले भावाचं. ए आताच लग्न झाले भावाचं. अनुभव रान काय अनुभव जाणं काय ठीक आता आहे. आपला अनुभव मात्र झालाय. त्यालाच मार खाल्लाय बायकोचा. काका आधी पुतण्याचं लग्न झाल्या मग काय ठीक आहे. आता बॅगा बिगा टाकलेत वस्तू होती. विनय शेटनी इकडं तयारी केली ती चिटकवायचे नाव वगैरे लावायचे गाडीला. तर बॅगा वगैरे घेतल्यात. प्रतीक शेटनी बरोबर माग जागा धरली. आपली ट्रॅव्हलर यामध्ये जायचं आहे आपल्याला. हा अनिकेत दाखवायचं येतोय पुढून हळूच. बसू दे का अजून बसली नाहीत ना याच्यात मग कार्यकरी. हा मग काय तर यायला पाहिजे. हा यो 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 मेन कार्यकर्ता आमचा. काम किती बघितलं दिसणार नाही तिथनं होय? नाही दिसत ते बाहेरनं बघ. अरे बाहेरनं नाही दिसणार. बाहेर उडून जाईल ती. एक काम करा घे यार पुढे लाव. गेले राहू दे माऊली सारखं आपल्या पंडावडीला का माग ते काढ खोदा यार लाव गाडी दिसला पाहिजे काय हो शेट ती तुमच्या गाडीला लावा कुठल्या तरी एखाद्या. लक्झरी लावले का ओ ओ लक्झरी लावले का तुम्ही? लावती आज जाऊन लावायचं. मग काय आई श- मी ह्याच गाडीत बसणार आहे 10 मिनिटं ह्या गाडीत नाही सकाळचं बाय 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 निघा त्या गाडीत. त्या गाडीत येतो रे तिथवर. चला जाऊया आता आत. गावात चालली मालेगावला. आता निवांत बसा. काय सांग 350 किलोमीटर जायचं यातच. बघूया आता काय होतंय. राडा होतोय राडा. सगळं होते मालेगाव या माणसामुळे. हा या माणसामुळे सगळं होतं. या माणसामुळे ट्रेजेडी चालू झाली मालेगावची. मालेगावला नंतर हा माणूस गेला आता ती 2 जोड आहे हा. त्याच्यामुळे त्याला चाललंय सगळं. अरे त्याच्यामुळे नाही त्याचे पप्पा पहिले गेले नंतर चलते परत ह्यांना आता ह्यांच्या नादान माऊलीमुळे आता ती दोघं आमची राहिल्यात अजून दोघं जण मागची काय ती पण तिकडे हा, आता अख्ख डोरलेवाडी तिकडे जाते का रा दोरलेवाडी मालेगावची आता. राणे काय पत्या नीट बसणार जागा द्यायला. वा कसा बसला जागा द्या. तर असंच करत जायची मजा पूर्ण प्रवासामध्ये. भेटूया थोड्या वेळात. आता ही कालवा असा चालू राहील जोपर्यंत माणसं बसत नाही. भेटूया थोड्या वेळात. तोपर्यंत काहीतरी तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या सकाळचा. हा आता आमचा बी नाश्ता होईल पुढे. बघू शेटने काही सोय केली त्यानुसार. सर्व आलेल्या सर्व मराठाचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. देवाचे भाऊ पण आले. हाय करा. विनय शेट एकदा म्हणा गणपती बाप्पा. पुढे गेलो म्हणायचं. तुझ्या एकदा दुसरी गाडी बागवान भाई गुंजाच्या बुक केली ना शेटनी. बागवान झेंडे बागवान आली आपली दुसरी लक्झरी. जसं बघू शकता एसीची लक्झरी. एसीची वाटत नाही मला पण आहे एसीची लक्झरी बघू शकता तुम्ही. ओ बाय बाय बाय. दाजीने तर बुक केली सीट. दाजीने बुक केली सीट दुसऱ्या दाजींकडे. दाजींनी सीट बुक करून गेले माझ्याकडे. दुसऱ्या दाजींना सांगितलं कोणाला बसून देऊ नका. विषय कार्यकर्ता पंताचा निर्णय अंतिम राहील. चालू द्या पण आमच्या गाडीमध्ये. हा प्रमोद कुदळे तिकडे जावा. ठीक आहे. नंतर अशोक बनकर तिकडे बाहेर निघा मला. महेश बनकर. आलोक सूर्यवंशी कुठे नाही ठीक. अपसेट अपसेट अपसेंट 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 आहे. जागा रिझर्व परत करून दिलेली आहे. असं वाटतंय कुठल्या तरी शाळेच्या ट्रिपला चाललोय. प्रेझेंटी बिझेंटी मस्त मध्ये झाली. आपलं तर नाव होतं म्हणून आपल्याला काय काढलं नाही. आमचं नावच घेतलं ना. आपण बॅग आपण तुम्हाला जशी मी
जागा ठेवली का नाही तशी माझी माझी जागा दुसऱ्या दाजीकडे बुक करून घेतली. रुमाल टाकून जावा. युती आमची आहे. मावळ कसा गाडी काय आपण गरम व्हायला लागले गाडीत आणि आताच चालू झाले अजून डोरलेवाडीची वेस बी नाही ओलांडली आपण. अजून प्रोसेस करायची. बाई आपल्या बरोबर होते. ओलांडली जाईल थोड्याच वेळामध्ये. ए बाई माहितीत का तुम्हाला हे माऊलीचे मावशीची मावशीचे मुलगे ते आपल्याकडे गडांगणा वगैरे सगळीकडे फिरत माऊलीच्या होते. मम्मी साईडचे माऊलीच्या मम्मीच्या साईडचे माऊलीच्या मम्मीच्या साईडचे ते तिकडे माऊलीच्या पप्पा साईडचे या तिकडे सगळे त्या राजी काय ला कोड राष्ट्र बस बस पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर आजच मजा होत राहील पूर्ण प्रवासामध्ये. करत राहू. अनिकेत ऍडव्हेंचर तर आता सुरू झालं. आणि आपलं गेला बाहेर. अनिरुद्ध अनिकेत नाव आता काढून टाकणार आहे माझ्या तोंडात ना. तू गपला का तू गप तिकडे चेहरा माऊलीचा आमच्या पुढे माऊली नेलपेंट नेलपेंट जाऊस तर विषय होणार आहे. नेलपेंट निघेल ती कोणी लावली याला नेलपेंट अशी. अरे त्याला आम्ही दुसरी लाव म्हणत होतो. नाही म्हणे मला हाच कलर लावायचा. हो आम्हाला तर दुसरंच सांगितलं त्याने. काय सांगितलं पकडा काय काकू कसं वाटतं दुसरी सून येणार आहे आता परत. छान वाटतंय आता. आता खरं सांगा खरं सांगा. YouTube चॅनल कसं टेन्शन वाढणार आहे तू तू टेन्शन नको घेऊ. तसं काय असं आम्हाला सांगा आम्ही आहे रेडी त्यासाठी. रेडी असतात त्यांना खाण्याचं काय हो कुदळे काय होते लय प्रदूषण केलं कुदळे तुम्ही. पोल्युशन झालं पाहिजे थोडं थोडंच का थोडं गावाला कळलं पाहिजे. शेटचा तापा चाललाय. मग काय मग काय? कळलंच पाहिजे गावाला कळलंच पाहिजे. कळलं असेल आतापर्यंत कळलं असं. माऊलीला वर बसायचं आहे तुम्ही? ठीक आहे तिथं वरती वर बसणार आहे माऊली. बसतोय का शेट. एक पाहिले का असं बाई तिथं गेलो काढू दुसरा आपण तुला नेल पेंट आपण. चालतंय ठीक आहे का. रेड कलर लावून होतं नाही तर आम्ही हा मॅचिंग ड्रेसला लाव नेल पेंट. चला चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थोड्या वेळाने मारतो पंचायत हा शिक्षक आहेत मग आमचे घेऊन गेले अटेंडन्स. हा प्रेझेंट घेतली त्यांनी आता मग. चला जाऊया. सुज्ञ बालकांनी गाडीत बसावे. चला 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 तुम्ही येता यश तिकडे. चला की तिकडे येणार आहे मी. चला की जागा बघा तुम्हाला भेटली तर आता आम्ही पॅक करतो गाडी तुमची. अजून येतो की येतात का. चला चला पंचांचा निर्णय अंतिम राहील परत एकदा. विनय शेठ म्हणजे पंच आहेत दुसरे आपले. चला प्रतीक शेठ. दाजींनी काय जागा बुक करून ठेवली. अभि दाजीची जागा बुक करून ठेवली. रुमाली तर ठेवला. सोडायची नाही. खुर्ची सोडायची ना. ये बस माऊली अरे मग कोण वाढलं रे त्या गाडी माऊली? बघू शकता वाजले आहेत किती 8:24. माऊली शेटने आम्हाला सांगितलं होतं 6ला निघायचं. 6:30 अजून एक साक्षीदार 6:30 निघायचं भाऊ लोक दोघं जणांनी सांगितलं 6:30 यायचं. आवरून आलोय लवकर पण काय 8:30 वाजले. हो रातभर माऊली जागा आहे. पाठ 5ला फोन केलाय. कधी येताय? जागाच रोज मी किती वाजता फोन केला 7 वाजता फोन केला बस बस हो बाय बाय. झोपलाय का नाही तू. डोळा दिसत होतं. बस लोड नको घेऊ परत लय लोड घ्यायचं. बस सांगतात मागं बस झोपायची झोपाय मग ते नारळी हाय पुढं एक नंबर चाललंय. एक नंबर ना. एक नंबर नादच नाही. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. होय होय मस्त होईल आता. होय.
आणि आता मस्त वाटतं. ती जाऊया जाऊया थंड चालू करा. भेटू एक थोड्या वेळात. तुला का तू गप्प तर याच ठिकाणी आम्ही नगर रोडच्या समर्थ हॉटेलला आलेलो आहे. इथं आम्ही जेवण बिवण करणार आहोत. माझ्यासोबत आहे आना भाऊ. नमस्कार. मी बी आना येऊ आपण पुढे निघणार आहोत आणि आपल्याला जायला कमीत कमी 3 ते 4 तास लागणार आहेत. आणखी आपल्याला वाटत असेल रस्ता सोपा, पण 43 डिग्री टू 45 डिग्री सेल्सिअस आपलं तापमान झालेलं आहे. भरपूर घाम आणि उन्हाने त्रास पडलेला आहे दिसतो. लाल चेहरा म्हणजे आमचा भाऊ पण काळा झाला हो. नियोजन करणार नियोजन 100% नियोजन भाऊचं माझ्या मी करणार. तुमचं नाही करणार, ह्यांचं नाही करणार, पण भाऊचं करणार. बघू शकता इथं गाडी आपण लावलेली समर्थ हॉटेलमध्ये. शेटने अख्ख्या जे लोक आलेत सगळ्यांचं त्यांचं जेवण इथं ठेवले शेटने. तर इथं जेवण करून आम्ही ब्रेक घेऊन आम्ही थोड्या वेळाने जाऊया पुढच्या प्रवासाला. अजून 5-6 तास तरी लागतील जायला. माऊलीचे वडील इथं दिसत आहे तुम्हाला थांबलेत. तर जाऊया आता. या गाडीतच आलो आहे आम्ही. दुसरी गाडी आमची लक्झरी लागली बॅक साईडला याच्या. तर आता इथं जेवण करूया आणि जाऊया पुढं. सगळे लोक इथं थांबलेत मस्तमध्ये. चांगलं इकडं जरा गरमी पण आहे. तर भेटूया थोडं. बाय. तोंड बघण्यासारखे झालेत सगळे. औषध काय मेनू मध्ये शेट जेवाय काय माहिती, बघूया. आल्यावच का? एकच नंबर हा. एकच नंबर. थोडं बॅकग्राऊंडला म्युझिक चाललंय, जरा इग्नोर मारा की नाही. या समजून तुम्ही. वेलकम बॅक गाईज. आमचं झालं आता जेवण मस्त मध्ये. आम्ही पोट भरून जेवण केलेलं आहे. जेवण खूप छान होतं करत. एक नंबर. आणि मस्त आहे. राहुरीमध्ये आलो आम्ही. राहुरी गाव थांबलो आम्ही समर्थ हॉटेलला. नक्की येत आहे, जेवण चांगलं आहे. यस. तर जेवण केलं आम्ही. आता उरलेले काही लोक जेवण बघू शकताय. थोडीशी लोक राहिलेत. वराड, माऊलीचं वराड. जसं की त्यांचं जेवण झालं की लगेच आपण पुढच्या प्रवासाला निघायचं. अजून देखरेखमध्ये, नवरदेवाच्या देखरेखमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यानुसार. तर जेवण वगैरे झाले. आता पुढे आणखी 5-6 तासाचा प्रवास आहे, तो करायचा आहे. बरोबर. नमस्कार. काय नाही, आता म्हणलं पुढं अजून 4-5 तासाचा प्रवास आहे, करायचं आहे. शेटला आता झाली सवय. शेटनी सवय लावून घ्यावं. वर्षभरात कितीदा आलाय तू? 3 वेळा आलाय. कंटिन्यू. त्यामुळे सवय झाली शेटला. इकडल्या तापमानाची पण, खाद्यपदार्थाची पण. इकडलं जेवण पण थोडंसं वेगळं जरा वाटत. एवढं आहे.
तर निघूया आपण आता थोड्या वेळात. बघूया लोकांचं जेवण जसं उरतं तसं निघायचं चाललंय. भेटूया थोड्या वेळात गाडीमध्ये बसल्यावर. तिथनं पुढची आपली जर्नी चालूच राहील. भेटूया. बघू शकता तुम्ही सगळे झोपलेत कालवा करून. ती जास्त आधी जोश असतो, नंतर माणसं जागा पेकाळ त्याचं की झोपलेत. अजून 4-5 तास आहेत आपल्याला जायला. 4 नाही, किती वेळ लागलो शेट? अजून बराच वेळ जायला. 5 वाजेपर्यंत तरी पोहोचला आपण. वेलकम बॅक गाईज. आम्ही आलोय सध्या येवल्यामध्ये. खूप गरमी बघू शकता तुम्ही. हातबीत वगैरे आमच्या पूर्ण गावाने भिजलेले आहेत, चेहरा वगैरे, कारण इकडं गरमी पण तशीच आहे. तर माऊलीच्या लग्नाला जाता जाता काय लिहिलं इथं, माऊली घर कबावगे. इथनं सुरुवात झाली. तर MP ची गाडी पासिंग असून सुद्धा त्याच्यावर लिहिले माऊली घर कबावगे. आणि तर माऊली बघा तुम्ही मागे कसं काय. माऊली पण कटाळाय सध्या, नाचलाय ना गुरावानी, त्यामुळं का शेट जार बी संपत आलाय पाण्याचं. एवढी गरमी बाई कुठं असते का, पूर्ण हातावर घाम घाल. मी तर पहिल्यांदा आलोय, बाई बी पहिल्यांदाच आलाय. काय रा फर्स्ट टाइम चाललोय आता माऊलीच्या लग्नाला नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा चाललोय. नुसता हात असा बाहेर काढला ना तरी गाडीच्या अशा गरम गरम वाफा येतात ना. बाय बाय बाय. आपल्या इकडच्या लोकांना सवय नाही एवढ्या गरमीची. इकडले लोक कसे राहतात काय माहिती. आपला जॉर्ज बुश तर झोपलाय, बघितलं तुम्ही कसा डुलक्या देतोय. जो बी झोपलाय, सगळे झोपलेले. तर आलोय जवळ आता. राहिलंय किती किलोमीटर राहिलं? 50 किलोमीटर राहिलं, म्हणजे जेमतेम 1.5 तास तरी लागला अजून. बघू शकता MH15 नाशिकचं पासिंग आहे इथं. तर नाशिक जिल्ह्यामध्ये येतं येवला. आता नाशिक जिल्ह्यातच मालेगावमध्ये चाललोय आम्ही. तर भेटू एक थोड्या वेळात. बघूया आता काय सीन होतोय पुढं. माऊली शेटने आमचं काय नियोजन लावलंय बघूया आपण. तिथं गेल्यावरच कळत, आम्हाला तर काय माहित नाही. बघूया. हसतोय मागं ते. बघूया काय होतंय. कसं स्वागत करतात बघूया. सासरवाडी माऊलीचीच नाही, अजून 2 जणांची सासरवाडी इथलीच आहे. तर बघूया आपलं कसं स्वागत होतंय. उदळे खानदानाचं, आर्वी खानदानाकडनं कसं स्वागत होतंय बघूया. भेटूया थोड्या वेळात काय होतंय बघू. जसं की गाईज तुम्ही बघू शकता आपल्या पुढं जो डोंगर जो दिसतोय तुम्हाला, हा जो मी झूम इन केलाय, तर हा एक किल्ला आहे. तर ह्याचं नाव अंकाई असं आहे. मला पण माहिती नाही एवढी, पण आम्हाला दाजी जे मागं बसल्यात त्यांनी माहिती दिली थोडीशी. हा जो दिसतोय तुम्हाला तो एक किल्ला आहे, किल्ला. तर जवळ गेलं तर बघू आपण काय दिसतंय. वरती बुरुज टाईप दिसतंय. तर तुम्ही बघितलं इथं स्टार्टिंगला पुढं तर थोडंसं बुरुज टाईप दिसतंय तिथं. हा अंकाई किल्ला आहे. बघूया पुढे गेलं अजून थोडंसं दिसतंय काय काय. झाडाच्या मागे लपला माऊलीचा अंगठा. काय माऊलीचा अंगठा बघताय, माऊलीचा अंगठा बघताय, माऊलीचा अंगठा.
पोहोचलो, फायनली पोहोचलो. लेट्स गो. ये लॉज पशी सगळेजण उतरायला लागले. सगळ्यांचे आळसलेले चेहरे बघू शकता तुम्ही. पूर्ण 8 तासाचा प्रवास करून. जा पळत लवकर. झाली सामान काढा काढी. ए आपलं बी काढा सामान.